श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. कसे आहात? मजेत आहात ना? असंच पाहिजे कारण तुमची पूर्ण कनेक्टिव्हिटी माझ्याशी आहे. तर आताची जी एनर्जी आपण चेक करणार आहे ती यासाठी असणार आहे, की जून महिना तुमच्यासाठी कसा जाईल आणि कोणत्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये घडणार आहेत आणि तुम्हाला हा महिना जो आहे तो कसा जाईल. वृश्चिक राशीसाठी असणार आहे. वृश्चिक राशीसाठी पूर्ण दिवस किंवा पूर्ण महिना कोणत्या चांगल्या वाईट गोष्टी किंवा चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यात घडताना दिसत आहेत. पॉझिटिव्ह गोष्टी कोणत्या घडणार आहेत, निगेटिव्ह गोष्टी कोणत्या घडणार आहेत. तर जे प्लॅनिंग तुम्ही केलंय किंवा एखाद्या गोष्टीचं सेलिब्रेशन व्हावं असं जर वाटत असेल तर ते होईल का? किंवा खूप काही गोष्टी आपल्याला अचीव्ह करायच्या असतात, नवीन काही गोष्टीचं प्लॅनिंग असतं आपल्या आयुष्यामध्ये. आपल्याला खूप काही गोष्टी हव्या असतात आयुष्यामध्ये अचीव्ह करायच्या असतात, तर त्या या 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 महिन्यामध्ये तुमच्यासाठी होताना दिसत आहेत का? खूप जणांचं लव्ह रिलेशन मध्ये प्रॉब्लेम असतो, त्यामध्ये थोडासा ब्रेक घेऊन आयुष्यात परत एकदा सेलिब्रेशन येईल का? लव्ह लाईफ मध्ये म्हणा, फॅमिली मध्ये म्हणा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. ओके. फॅमिली मधलं म्हटल्यावर फॅमिलीचं आलेलंच आहे ऑलरेडी. बट अजून मला असं तुम्हाला सांगावंसं वाटतंय, की तुमच्या आयुष्यामध्ये जर काय तुम्ही वाट बघताय कोणत्या तरी गोष्टीची, जी की या महिन्यामध्ये तुम्हाला त्या गोष्टीचा त्रास होताना दिसतो आहे, वेदना होताना दिसत आहेत. तुम्ही बंधन फील करताय स्वतःला, एक टॉर्चर झाल्यासारखं होत आहे. एक शरीराला एक निगेटिव्ह शक्तीचा विळखा बसलेला दिसतोय. खूप विश्वासघात दिसतोय तुमचा. एखाद्या व्यक्तीने खूप विश्वासघात केलाय आणि त्या विश्वासघातातून तुम्हाला बाहेर पडता येत नाहीये. त्या विश्वासात म्हणजे त्या गोष्टी ज्या काही घडल्या असतील, त्या गोष्टीतून तुम्ही बाहेर पडत नाहीये. त्या गोष्टी तुम्हाला त्रास देताना दिसत आहेत. ती निगेटिव्ह शक्ती कुठेतरी तुम्हाला त्रास देताना दिसते आहे. जे की तुमचा खूप मोठा विश्वासघात झालेला आहे आणि तो पचवणं सुद्धा तुम्हाला ते खूप ऑड म्हणजे असं खूप त्रास होतो, ऑड होतोय तुम्हाला. ते नको वाटतंय, की इतका मोठा विश्वासघात झाला माझा. ते कुठेतरी या महिन्यामध्ये तुम्हाला त्रास देताना दिसत आहे आणि तरी सुद्धा तुम्हाला असं वाटतं, की ती व्यक्ती किंवा ती वेळ, ती सिच्युएशन माझ्या आयुष्यात परत यावी, जे की मी ते हँडल करू शकेल, परत एकदा व्यवस्थित करू शकेल किंवा त्या गोष्टीत मी व्यवस्थित बॅलन्स करून माझ्या आयुष्याला परत एकदा सुरुवात करू शकेल. अशा पण काही गोष्टी आयुष्यात तुमच्या आहेत, ज्या की तुमच्या इनबॅलन्स झालेल्या आहेत. त्या बॅलन्स व्यवस्थित करून तुमच्या आयुष्यात तुम्हाला पुढे जायचं आहे. त्या गोष्टी तुमच्या कंप्लीट होत नाहीयेत. पण अजून एक टप्पा आहे, जो की पैशासंदर्भात आहे. एक ड्रीम आहे, एक स्वप्न आहे तुमचं. जे की जमीन असेल, जागा असेल, जे की तुम्हाला तिथं घर बांधायचं असेल किंवा खरेदी करायची असेल. दिसतंय तसं पाणी बोरवेल असेल, विहीर असेल, अशा काही गोष्टी ज्या आहेत त्या तुमचे स्वप्न आहे, ड्रीम आहे, ते कुठेतरी कंप्लीट व्हावं, हे सुद्धा तुम्हाला वाटतंय. लग्नासंदर्भात सुद्धा आहे. खूप जणांचं लग्नाचं सुद्धा प्रॉब्लेम येत आहे आणि लग्नासंदर्भात प्रॉब्लेम आहे. लग्नासंदर्भात प्रॉब्लेम देखील आहे, जे की तुमच्या आयुष्यामध्ये कुठेतरी व्यत्यय आणण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला खूप आतुरतेने वाटतंय, की लग्न सुद्धा व्हावं किंवा त्या व्यक्तीसोबत ज्या व्यक्तीचं लव्ह रिलेशनच्या थ्रू आपण बघितलं, ती व्यक्ती कुठेतरी तुम्हाला नकार देत आहे किंवा तुमच्याकडून नकार जात असावा किंवा ती वेळ तशी नसावी. कास्टचा प्रॉब्लेम असावा, घरच्यांचा प्रॉब्लेम असावा किंवा ती वेळ जी आहे ती आता तुमच्यासाठी योग्य नसावी. अशा काही गोष्टींचा तुमचा इथं आता प्रॉब्लेम दिसत आहे. पण तुम्हाला त्या व्यक्तीकडून मेसेज येताना दिसतो आहे, रिप्लाय येताना दिसतो आहे, जे की तुमच्या आयुष्यात परत एकदा चांगल्या गोष्टी चांगल्या वळणावरती जातील. अशा पण सगळ्या गोष्टी होताना दिसत आहेत. तुम्ही क्विकली डिसिजन घ्या. पाण्याशी खूप संपर्क येऊन देऊ नका. कारण इथं जो काही जे काही कार्ड आलेले आहेत, त्यामध्ये पाण्याचा संपर्क तुम्हाला जास्त येऊन देऊ नका. त्यातून कुठेतरी तुम्हाला त्रास होताना दिसतो आहे किंवा निगेटिव्ह शक्तीचा परिणाम घडताना दिसत आहे. मान्य आहे, की पाणी म्हणजे असं नाही, की घरातलं पाणी प्यायचं नाही का काही ताई? तसं नाही. जिथं वाहतं पाणी आहे, नदीचं, ओढ्याचं किंवा अजून कुठेतरी असतं प्रत्येकाच्या पर्यायाने जिथं-जिथं भरपूर काय-काय असतं. वाहत्या पाण्याच्या जवळ तुम्हाला जायचं नाहीये. असं नाही, की पाणी म्हटल्यावर आपण पाणी प्यायचं नाहीये, तसं नाही. जिथं वाहतं पाणी आहे तिथं तुम्हाला जायचं नाहीये, तिथं तुम्हाला थांबायचं नाहीये, तिथं तुम्हाला खेळत बसायचं नाहीये किंवा तुम्हाला तिथं जास्त वेळ घालवायचा नाहीये. काहीतरी त्याकडून तुम्हाला नकारात्मक ऊर्जेचा परिणाम होताना दिसतो आहे आणि तो कुठेतरी तुम्हाला त्रासदायक भविष्यात जाऊन होताना दिसतो आहे. तर ही एनर्जी कशी वाटली मला सांगायला विसरू नका. दुसरं असं आहे, की या महिन्यामधल्या सगळ्या गोष्टी तुमच्या म्हणजे लव्ह रिलेशनच्या थ्रू, फॅमिली थ्रू
फॅमिलीमध्ये सुद्धा नवरा बायकोमध्ये थोडीशी कटुता निर्माण झालेली आहे. प्रेम खूप आहे, पण कुठेतरी त्यात नकारात्मक ऊर्जेचा परिणाम थोडाफार होतोच. आयुष्याला चढ-उतार हा असतोच. योग्य शेवटपर्यंत माणूस कुठलाच आपल्या आयुष्यात किंवा आपण स्वतःचं आयुष्य एका रेषेत कधीच चालत नसतं. त्याला सुद्धा चढ-उतार असतो. त्याला सुद्धा एक संकट असतात. त्याला सुद्धा एक वळण असतात. त्यामुळे आपलं खडतर आयुष्य प्रत्येकाचंच असतं. मग तो कितीही श्रीमंत माणूस असू दे, प्रत्येकाच्या आयुष्यात त्रास हा नक्कीच असतो. तसंच संसारात सुद्धा आता तुमच्या काहीतरी चढ-उतार निर्माण झालेला आहे. असं समजू नका, की संपलं आता सगळं, आता थांबलं सगळं, आता नाही काही यात पडायचं मध्ये. असा टोकाचा निर्णय तुम्ही घेऊ नका. म्हणजे लगेच घेऊ नका. त्याला थोडा वेळ द्या, त्या नात्याला वेळ द्या. तुमच्या पार्टनरला थोडा वेळ द्या. स्वतःच्या काही गोष्टी चुकत असतील, त्या गोष्टीला सुद्धा तुम्हाला वेळ द्यायचा आहे आणि नक्कीच त्यात तुम्हाला यश मिळताना दिसत आहे. नक्की म्हणजे नक्की ॲक्शन तुम्ही काहीतरी घेताना दिसत आहे. या महिन्यामधली एनर्जी तुमची थोड्यापैकी सांगायचं म्हटलं, तर बऱ्यापैकी तुम्ही निर्णय ठामपणे आणि चांगला आणि योग्य मार्गाचाच घेताना दिसत आहे. संयम पाहिजे तुम्हाला. ज्या काही गोष्टी घडतात त्या आधी सगळ्या म्हणजे शांततेने सगळ्या अनुभवा. त्या गोष्टींच्या वरती विचार करा आणि नंतर डिसिजन घ्या. रागाच्या भरात कोणता निर्णय, डिसिजन घेऊ नका या महिन्यामध्ये. तसं एनर्जी तुमची सांगत आहे तसंच मी तुम्हाला सांगणार आहे, की पूर्ण एनर्जी तुमच्यासाठी निगेटिव्ह शक्तीचा प्रभाव करताना दिसत आहे. थोडंसं कुठेतरी बॅलन्स व्यवस्थित करा. म्हणजे तुमच्यामध्ये व्यवस्थित सगळ्या गोष्टी घडत जातील आणि ज्या पद्धतीचं तुमचं लाईफ आहे ते पण व्यवस्थित घडत राहील आणि फिरायला कुठेतरी जाताना तुम्ही दिसता आहे. फॅमिली संदर्भात जर सांगायला गेलं, तर तुम्ही कुठेतरी फिरायला देखील जाताय. तुम्ही एन्जॉय करताना दिसता आहे. फॅमिली सोबत थोडासा वेळ घालवताना दिसता आहे. हे पण तुमचं या महिन्यामध्ये होताना दिसतं आहे. तर आपण दिव्य मेसेज तुमच्यासाठी काय असणार आहे, हे आपण बघणार आहोत. या महिन्यामध्ये तुम्हाला दिव्य मेसेज तुमच्यासाठी काय असणार आहे? मला असं वाटतंय, की या महिन्यामध्ये तुम्हाला दिव्य मेसेज जर बघायचा असेल, तर आपल्या कुलदेवतेचं किंवा एखाद्या देवतेला समोर घेऊन, ज्या देवतेची खूप आपल्याला अट्रॅक्ट वाटते. मला म्हणजे प्रत्येकालाच वाटत असतं, की मला माझ्या ह्या देवतेची खूप आकर्षण वाटतं. माझा हा देवता आहे, तो माझ्या हृदयापासून जोडलेला आहे, असं मला वाटतं. अशा एका देवतेचं, जे तुमचे गुरु आहेत, त्या गुरूंचं तुमचं तुम्हाला नाव घ्यायचं आहे 3 वेळा आणि त्यांना तुम्हाला सांगायचं आहे, "हे परमेश्वरा, श्री स्वामी समर्थ महाराज, मला जी दिव्य शक्ती तुम्ही दिव्य मेसेज जो देणार आहे, तो माझ्या आयुष्याला निगडीत आणि योग्य मार्गाने जाईल असा काहीतरी मेसेज मला द्या. जेणेकरून माझ्या आयुष्यातल्या येणाऱ्या संकटांना मी मात करू शकेल. श्री स्वामी समर्थ महाराज. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. हो, 2 कार्ड आलीत. असू दे आपण दोन्ही पण घेऊया. गंगा. मी मगाशीच सांगितलं, पाण्याशी संपर्क येऊन देऊ नका. इथं पण दिसत आहे गंगा म्हणजेच पाणी. अं, गंगाजल तुम्हाला घरामध्ये सगळीकडे शिंपडायचं आहे. गंगाजलाचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे घरामध्ये. घरामध्ये ऑलमोस्ट घरामध्ये स्वस्तिक घराच्या मुख्य दरवाजाच्या दरवाजावर तुम्हाला लाल, केसरी रंगाने तुम्हाला स्वास्तिक काढायचं आहे आणि दररोज तुम्हाला ते स्वास्तिक उंबऱ्यावरती काढलं तरी चालेल. उंबऱ्यावरती तर आवर्जून काढा. जेणे की निगेटिव्ह शक्ती त्या उंबऱ्याच्या बाहेरच राहील, तुमच्या घरामध्ये प्रवेश करणार नाहीये. हळदीचं लेपन जरासं करा, जेणेकरून तुमच्यामध्ये काय जर निगेटिव्ह शक्ती असेल, तर ती उंबऱ्याच्या आत प्रवेश करू शकणार नाहीये. ह्या सगळ्या गोष्टी जर तुम्ही फॉलो केल्या, तर नक्कीच तुमच्या आयुष्यात या महिन्यामध्ये काहीतरी बदल घडत राहील. 11 नंबर जो आहे तो तुम्हाला या महिन्यामध्ये शुभ राहील. पिवळा रंग, गुलाबी रंग तुमच्यासाठी शुभ आहे. वार सांगायला गेलं तर तुमच्यासाठी शुभ वार जो आहे, तो रविवार या महिन्यामधला रविवार जो आहे तो तुम्हाला शुभ असणार आहे. अशुभ जो आहे वार, तो तुम्हाला 8 अंक जो आहे तो अशुभ आहे आणि रंग आहे तो केसरी तुम्हाला अशुभ असणार आहे. प्रत्येक गोष्टी तुम्ही मन लावून बघता, यातच मला खूप अभिमान वाटतो, की आपल्या चॅनेलवरती येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असतो. तुम्ही त्याला आवर्जून बघत असता, लास्टपर्यंत बघत असता. तर एनर्जी कशी वाटली सांगायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.